दरमहा काही पैसे गुंतवायचे आहेत, पण इन्व्हेस्टमेंट स्कीम्स इतक्या आहेत की नेमकी कुठे गुंतवणूक करावी हेच कळत नाही, अशी अनेक गुंतवणूकदारांची स्थिती असते. त्यामुळेच आपली गरज, उद्दिष्टे ओळखत शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गुंतवणूक कशी करायची याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. म्युच्युअल फंड्स हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतो. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत. हॅलो भूषण, कसे आहात तुम्ही? हॅलो निरंजन, मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम बढिया. छान. विषय अतिशय चोख असा निवडलाय असं मला वाटतं, अतिरेक योजनांचा. कारण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण बाजारात वेगवेगळे प्रॉडक्ट्स येत आहेत, रोज नवीन IPO येत आहेत आणि म्युच्युअल फंडांचे न्यू फंड ऑफर्स देखील भरपूर येत आहेत. तर यात इन्व्हेस्टरने नक्की कसं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि काय इन्व्हेस्टमेंटबद्दल विचार केला पाहिजे. सो विषय योग्य आहे, अतिरेक योजनांचा, गरज गुंतवणूकदाराची. अगदीच. सध्या अतिरेक पावसाचाही सुरू आहे, तसाच तो इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने योजनांचाही असतो. तर या सगळ्याचाच आढावा आपण घेऊया. हो निरंजन, पुण्यात तर फारच अतिरेक आहे पावसाचा. खरंय खरंय. चला भूषणजी, आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारतो. तुम्ही स्वतः म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गेली 21 वर्ष गुंतवणुकीच्या क्षेत्रात आहात. या क्षेत्राचा विचार करता गेल्या 2 दशकात कोणकोणते महत्वाचे बदल झालेले तुम्हाला दिसतात? म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट असा जेव्हा आपण विचार करतो, तर लिगसी ऑफ म्युच्युअल फंडचा जर विचार केला तर 1963 सालापासून म्युच्युअल फंड हा बाजारात आहे. परंतु आपण तेव्हापासून आत्तापर्यंतचा जर विचार केला आणि इन्व्हेस्टरच्या माइंडसेटचा जर विचार केला, तर मेनली इन्व्हेस्टर स्वतःहून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे. ओके, याच्यासाठी पुढे येताना आत्ता रिसंटली असं घडतंय असं दिसतंय. हा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह बदल आहे. मे बी याला AMFI, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया, आणि सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, SEBI ज्याला आपण म्हणतो, यांनी असंख्य गोष्टी राबवल्या आहेत किंवा म्युच्युअल फंडचंही हे कॅम्पेन राबवलं, हे देखील कारण असू शकेल. परंतु लोक स्वतःहून पुढे यायला लागली आहेत हळूहळू, टप्प्याटप्प्याने. हा सगळ्यात मोठा बदल आहे 2 दशकात झालेला, जो मला जाणवतो. एक दुसरा महत्त्वाचा बदल की रेग्युलेटरी बॉडी, ज्याला SEBI आपण असं म्हणतो, तर इन्व्हेस्टरच्या अनुषंगाने ॲक्च्युली त्याची गरज काय आहे आणि त्याचा ट्रस्ट हा म्युच्युअल फंडचा बिल्ड कसा राहील, याच्यासाठी कायमस्वरूपी इन्व्हेस्टर प्रोटेक्शनमध्ये, इन्व्हेस्टर इंटरेस्टमध्ये वेगवेगळे बदल करत राहिली आहे आणि करत राहील असं मला वाटतं. लेटेस्ट बदलचा जर विचार केला तर बेसिकली म्युच्युअल फंड कॅटेगरायझेशन हे जे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने डिफाईन केलं, आणि प्रत्येक कॅटेगरीच्या अंडर एकच फंड हा एका फंड हाऊसचा असला पाहिजे, म्हणजे एका म्युच्युअल फंड कंपनीचा एकच फंड असला पाहिजे. ही खूप महत्त्वाची बाब आहे. कारण पूर्वी निरंजन असं होतं की लार्ज कॅप फंड म्हटलं की 5-5, 10-10 स्कीम एकाच फंड हाऊसच्या असायच्या. तर ह्याने इन्व्हेस्टर खूप गोंधळून जायचा, किंबहुना इन्व्हेस्टर बाजूलाच राहिला, माझ्यासारखा डिस्ट्रीब्युटर देखील गोंधळायचा. कारण हे सगळं कंपॅरिझन करणं, त्या स्कीम खरंच योग्य आहेत का, त्यातली रिस्क योग्य आहे का, हे चेक करणं जरा जिकरीचं काम होतं. आता कॅटेगरायझेशनमुळे ते थोडंसं सोपं झालंय असं म्हणता येईल. तो गुंता सुटलाय असं नाहीये, पण ते नक्कीच थोडंसं सोपं झालेलं आहे. सो हा सगळ्यात मोठा बदल इन्व्हेस्टर अँगलने झालेला आहे. त्यानंतर आपण ॲसेट ॲलोकेशनच्या अंडर गुंतवणूक कशी केली पाहिजे याच्या रिलेटेड देखील म्युच्युअल फंड कंपन्यांचं, वितरकांचं किंवा SEBIचं स्वतःचं, म्हणजे आत्ताच लेटेस्ट आपण इकॉनॉमिक टाइम्सला एक बातमी, म्हणजे एक आर्टिकल आपण सगळ्यांनी वाचलं असेल, मी पण वाचलं होतं, की साधारणतः 90% जास्त लोकांनी फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये पैसे गमवलेले आहेत आणि ह्यातलं यंग क्राऊड, यंग इन्व्हेस्टर हा मोठा आहे, हे SEBI चेअरपर्सनने स्वतः येऊन सांगितलं. आणि लोकांनी असं करू नये. तर हा देखील एक बदलच आहे असं मला वाटतं, की लोक मार्केटकडे तर झुकत आहेत, कॅपिटल मार्केटकडे त्यांचा माइंडसेट वळवत आहेत इन्व्हेस्टमेंट करण्याचा, पण कुठली गुंतवणूक योग्य आहे आणि ॲसेट ॲलोकेशन का गरजेचं आहे हे जसं डिस्ट्रीब्युटर किंवा म्युच्युअल फंड कंपनी सांगतीये, तसं SEBI सुद्धा त्याला
भरपूर मोठ्या प्रमाणावर सपोर्ट करताना दिसते आणि हा देखील एक मोठा बदल आहे. कारण रेग्युलेटर जेव्हा ट्रान्सपरन्सी ह्या अँगलने पुढे येत असतो आणि लोकांना त्यांच्या पैशांची काळजी घेताना रेग्युलेटर म्हणजे सेबी हे किती महत्त्वाचा रोल निभावतंय आणि डिस्ट्रीब्युटरला किंवा म्युच्युअल फंड कंपनीला त्यांनी कसं बांधून ठेवलेलं आहे याचे सातत्याने नियम लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न हाच मोठा बदल आहे. आणि हीच खरी म्युच्युअल फंडची आणि रेग्युलेटरची किंबहुना म्युच्युअल फंड हाऊसची विश्वासार्हता आहे असं मला वाटतं. सो असे थोडेसे बदल झालेले मला जाणवतात. बोलताना तुम्ही एक महत्त्वाचा उल्लेख केला की अनेक यंगस्टर्समध्ये मार्केटची क्रेज आहेच आहे आणि फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये ते ट्रेड करतायत आणि त्याच्यावर सेबीने इशारा दिलेला आहे की यात नुकसान होतं अनेकांचं. तर हे फ्युचर अँड ऑप्शन्स काय आहे याच्याविषयी सांगता म्हणजे आपल्या श्रोत्यांनाही कळेल. बेसिकली कसं आहे, आपण जेव्हा आज बाजारात बघतो तर इन्व्हेस्टमेंटच्या असंख्य योजना आहेत. ओके, परंतु यंग पॉप्युलेशन ज्याला आपण म्हणतो आणि ज्यांचा कल हा जनरली प्रत्येक शॉर्टकट योजनेकडे आहे, म्हणजे मग त्यांचं ते शिक्षण असेल की पटापट मी शॉर्ट टर्ममध्ये 3 महिन्यात एखादा कोर्स माझ्या ग्रॅज्युएशन नंतर संपवून टाकतो आणि मला झटपट नोकरी मिळेल आणि गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळेल असं कुठेतरी त्यांनी त्यांचंच ठरवलेलं असतं. तसंच इन्व्हेस्टमेंटचं देखील आहे की मी झटपट मला श्रीमंत व्हायचंय किंबहुना फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये ट्रेड हा खूप मोठ्या प्रमाणावर होतो, म्हणजे त्याला अंडरलाईंग काहीतरी ॲसेट असते एक. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मला ते ट्रेड करताना म्हणजे मी जेव्हा फ्युचर ऑप्शन्सचा विचार करतोय तेव्हा मला ते ट्रेड करताना फ्युचरमध्ये काय बेनिफिट होऊ शकतो किंवा मग जर मला नुकसान होणार असेल ते कसं होऊ शकतं याचा अंदाज घेत घेत पुढे जाणं गरजेचं असतं. पण जसं सेबीनी प्रत्येक स्टॉकला फ्युचर ऑप्शनच्या ह्याच्यात जोडलंय आणि त्यांनी काहीतरी कॅप घालून दिली आहे की हा स्टॉक मिनिमम एवढा व्हॉल्यूमला किंवा एवढे नंबर ऑफ स्क्रिप्ट ह्याचे ट्रेड होणार आहेत, तर मिनिमम तेवढे घ्यायला लागतात आणि ह्याच्यातच कुठेतरी ती गल्लत होते. कारण तेवढं कॅपिटल हे नवीन इन्व्हेस्टरकडे नसतं आणि मग पडताना पण तेवढीच त्रेधा तिरपीट होते किंवा मार्केट चढतानाही ती त्रेधा तिरपीट होते. सो एकूणच मला असं वाटतं निरंजनजी की आजचा विषय आपला वेगळा आहे, तर थोडंसं फ्युचर ऑप्शन्स या विषयावर आपण वेगळा पॉडकास्ट करूयात. पण श्रोत्यांना माझं एकच कळकळीचं आवाहन आहे किंवा विनंती आहे असं आपण म्हणू शकतो की फ्युचर ऑप्शनच्या जास्त नादाला लागू नका. बाजारात वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत, चांगले पर्याय उपलब्ध आहेत आणि आधी वेल्थ क्रिएशन जी आर्ट आहे ह्याच्या मागे याची स्वतःची बांधणी पक्की करा आणि मग राहिलेल्या पैशातून फ्युचर करा, ऑप्शन्स करा, जे काही शक्य असेल ते करा. अगदीच. सो कमिंग बॅक टू म्युच्युअल फंड्स, आरबीआय गव्हर्नरने आता रिसेंटली एक महत्त्वाचं काय म्हणू आकडेवारी शेअर केलेली आहे आणि असं पहिल्यांदाच दिसते की गेल्या काही वर्षांमध्ये FD पेक्षा लोक म्युच्युअल फंडाकडे त्यांचा ओढा वाढताना दिसतोय. तर मग कुठेतरी अपारंपरिक पर्यायांपासून लोक आता म्युच्युअल फंडकडे सकारात्मक दृष्टीने बघतात असं दिसतंय तुम्हाला? आरबीआयने डाटा मांडला हे खरं आहे निरंजनजी, परंतु आपण ही सकारात्मकता म्हणजे पर्सेंटेज ऑफ पेनिट्रेशन ज्याला आपण म्हणूयात हे कुठपर्यंत खाली गेलंय असा जर विचार केला, खाली गेलंय जेव्हा असं मी म्हणतो ते किती पेनिट्रेट झालंय असा जर विचार केला तर मला असं वाटत नाही की ते 5% जास्त पेनिट्रेट झालेलं आहे. अजूनही आपण त्याच पर्सेंटेजमध्ये खेळतोय. किंबहुना हे सांगताना त्रास देखील होतो की मी 21 वर्ष काम करतोय पण साधारण 2-2.25% पेनिट्रेशन ते 5% पेनिट्रेशन, म्हणजे 20-21 वर्षात मी काय म्युच्युअल फंड योजनांची किंवा वितरकांनी केलेल्या कामाची झेप ही बघतो तर साधारण दुप्पट झालेले आहेत इन्व्हेस्टर्स, एवढीच झेप झालेली दिसते. मग आता ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटपासून हा म्युच्युअल फंड किंवा इक्विटीकडे वळालेला दिसतो का, तर त्याचं उत्तर कदाचित हो असं आहे. पण अजूनही खूप मोठी उंची गाठायची आहे आणि आपण पर्सेंटेज ऑफ ॲलोकेशनचा जर विचार केलात म्हणजे आज साधारण 250-250 लाख कोटीच्या बँक FD किंबहुना EPFO, PPF, PF मध्ये असलेले पैसे, म्हणजे असं मला वाटतं की साधारण हा आकडा 450-500 लाख कोटींच्या घरात आहे आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक सगळी मिळून आत्ताशी 55-60 लाख कोटींच्या घरात आहे. सो अजून बरीच उंची गाठणं अपेक्षित आहे आणि किंबहुना ती गरज देखील आहे कॅपिटल मार्केटची. सो जरी RBIने आकडा दिलेला असला तरी अजून तो शाश्वतरित्या असाच राहील आणि ह्याच पर्सेंटेजमध्ये ग्रो होत राहील.
म्हणजे खरी ग्रोथ आहे कॅपिटल मार्केटची आणि कंपन्यांना मिळणाऱ्या कॅपिटलची, असं मला वाटतं. ओके. भूषण, म्युच्युअल फंड किंवा बाकी इन्व्हेस्टमेंट स्कीम्सचा जर विचार केला तर प्रत्येक कंपनीला किंवा डिस्ट्रीब्युटरला आपलं प्रॉडक्ट विकायचं असल्यानं आपलीच स्कीम कशी चांगली आहे, उत्तम परतावा देणारी आहे, हे प्रत्येक कंपनी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह सांगत असतो. तर अशा वेळी होणारा गोंधळ टाळण्यासाठी गुंतवणूकदारांनी त्या योजनेचे कोणकोणते निकष हे तपासून पाहायला हवेत? निरंजन, आमच्याकडे जेव्हा इन्व्हेस्टर येतो ना, तर तेव्हा आम्ही आधी कागदावर बेसिकली हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा समजून देखील घेतो की ॲक्च्युअल गरज काय आहे आणि त्या गरजेला अनुसरून गुंतवणूक ही कशी झाली पाहिजे. म्हणजे याला इंग्रजीत आपल्याला नीड्स आणि वॉन्ट्स असं म्हणता येईल. ओके, कारण तिथेच खरी गल्लत होत असते. म्हणजे एक्झाम्पलच घ्यायचं झाल्यास की बाबा मला कुटुंबासाठी कार घ्यायची आहे, ही माझी गरज झाली. ओके, ही माझी वॉन्ट नाही आहे. ओके, परंतु मी काय करतो, आता गरज आहे इथपर्यंत ठीक आहे आणि अपेक्षित आहे की बाबा मी जर पहिल्यांदाच कार घेतोय तर मी कशा प्रकारची कार निवडली पाहिजे, मी काय फीचर्स बघितले पाहिजे, मी कॉस्ट इफेक्टिव्ह ॲनालिसिसवरचा कसा विचार केला पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींचा ठोकताळा घेणं किंवा ह्या गोष्टींची मांडणी करणं जितकं गरजेचं आहे आणि मग कार विकत घेणं गरजेचं आहे. डायरेक्टली मी पहिल्यांदा कार विकत घेतोय आणि मी मर्सिडीज BMWला गेलो आणि फक्त मला कार लाइकिंग आहे आणि मला मोठ्या ब्रँडची गाडी विकत घ्यायची आहे, तर डेफिनेटली आपण कुठेतरी फसणार आहोत असं मला वाटतं. हाच निकष इन्व्हेस्टमेंटला देखील लागू होतो. म्हणजे असंख्य लोक मार्केटिंग करणारी आहेत, त्या क्षेत्रात काम करणारी आहेत. आता कसं आहे निरंजन, की ती लोक मार्केटिंग करतात म्हणजे ती त्यांचं पोटपाणी त्याच्यावर आहे, त्यांना त्या क्षेत्रात काम करायचं आहे, किंबहुना ते कोणाकडे तरी त्या क्षेत्रात नोकरी म्हणून काम करतायत. म्हणजे आता एक्झाम्पल, एखादी इन्शुरन्स कंपनी असेल तर तो व्यक्ती त्या इन्शुरन्स कंपनीकडे एम्प्लॉई म्हणून काम करतो. म्युच्युअल फंड कंपनी असेल तर म्युच्युअल फंड कंपनीकडे काम करतो. तो त्याचं काम आहे की त्याच्या प्रॉडक्टबद्दल योग्य माहिती देणं, त्याचं मार्केटिंग करणं, समोरच्या कस्टमरला कन्व्हिन्स करणं की बाबा ही इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी कितपत योग्य आहे आणि तुम्ही का गुंतवणूक केली पाहिजे, हा त्याचा रोल झाला. तसंच इन्व्हेस्टरचा काय रोल आहे, तर इन्व्हेस्टरचा रोल असा आहे की मला ही गुंतवणूक कितपत गरजेची आहे. ज्या नीड्स वॉन्ट्सबद्दल आपण बोलतोय, तर मला ही किती गरजेची आहे, ही मला किती काळांसाठी करायची आहे गुंतवणूक, म्हणजे ह्याच्यात मी किती वर्ष पैसे इन्व्हेस्टेड ठेवू शकणार आहे. ॲट दी सेम टाईम रेग्युलर इन्व्हेस्टमेंट असेल तर मी किती काळ टप्प्याटप्प्याने सेम अमाऊंट किंवा त्याच्यावर टॉपअप रक्कम मी टाकू शकणार आहे का. आणि मग फायनली मला अपेक्षित रिझल्ट काय आहे, म्हणजेच माझ्या कुठल्या गोलसाठी, कुठल्या फायनान्शियल गोलसाठी ती इन्व्हेस्टमेंट ही जोडली जाऊ शकते, किंबहुना तो माझा फायनान्शियल गोल त्या इन्व्हेस्टमेंटच्या आधारे, त्या बेसिसवर अचीव होण्याची कितपत शक्यता आहे, असं सगळं समजून घेऊन हे सगळे निकष लावून इन्व्हेस्टरने गुंतवणूक निवडावी असं मला वाटतं. आणि सगळ्या वितरकांना देखील असंच माझं सांगणं राहील, किंवा मी सुद्धा हाच विचार कायम करतो की तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून माझ्याकडे आलात तर तुमची आधी गरज, त्या गरजेचं असणारं ड्युरेशन आणि ॲक्च्युली तुमची रिस्क घेण्याची मानसिकता, ह्या तिन्ही गोष्टींची सांगड ही योग्य पद्धतीने कशी घालता येईल. म्हणजेच तुमचंच कसं आहे निरंजन, हा संसार आहे, लक्षात घ्या. जसं आपण आपल्या बायकोबरोबरचा संसार थाटतो आणि शेवटपर्यंत आपण एकमेकांना साथ कशी देऊ शकू, कुठल्याही डिवोर्स न होता, रोज जरी भांडणं होत असली तरी, तसंच इन्व्हेस्टमेंटचं आणि इन्व्हेस्टरचं नातं आहे, लक्षात घ्या. तर मी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे, तर होणार आहे ना, काही काळ कदाचित तो फंड परतावा देणार नाही आहे, तर मग मी लगेच असा विचार करून चालणार नाही आहे ना मला की परतावा देत नाही तर लगेच फंड बदला. किंवा मी जर इन्शुरन्स प्रॉडक्ट घेतलेला असेल तर एकतर इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे लिंक करायचं नाही आहे, हे आपण आपल्या बऱ्याच पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे. तर जरी माझी ती घेतली गेली असेल, चुकून अनावधानाने घेतली असेल, त्यावेळी मी माझी गरज समजून घेतली नाही आणि आपण म्हणतो तसं आपल्याला मार्केटिंगचा आपण बळी पडलेलो आहोत, तर ती इन्व्हेस्टमेंट किती काळ कंटिन्यू ठेवायची आहे, त्यातून मला बेनिफिट काय मिळणार आहेत, किंबहुना मी ती डिस्कंटिन्यू केली तर त्याचे तोटे किंवा त्याचा इथून पुढचा फायदा मला कसा घेता येऊ शकतो, असा काहीतरी विचार करणं गरजेचं आहे. सो गोष्टी सुटू शकतात, योग्य आपल्याला विचार करणं गरजेचं आहे.
मार्केटिंग करणं किंवा प्रॉडक्टबद्दलची माहिती देणं हे त्या एक्झिक्युटिव्हचं काम आहे आणि तो ते नेटानं करतोय. कोणीही आपल्याला फसवायलाच येतो ही भावना मनात कृपया ठेवू नका. परंतु आपण देखील जागरूक ग्राहक व्हा आणि आपली गरज ओळखा. त्या गरजेला आपल्याला किती पैसा लागणार आहे आणि तो कधी लागणार आहे ह्याची सांगड व्यवस्थित घाला आणि ह्याला कुठेतरी रिस्कची जोड ही नक्की द्या. अगदीच, म्हणजे तुम्ही नीड्स आणि वॉन्ट्सचा मुद्दा अधोरेखित केलेला आहे. फक्त भूषण होते असं की प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी हा आजची समस्या असं आपण म्हणू की एवढे सगळे प्रॉडक्ट्स आणि स्कीम्स उपलब्ध आहेत इन्व्हेस्टमेंट करताना. आपण म्युच्युअल फंडाचा जरी विचार केला तरी आज खूप वेगवेगळ्या प्रकारचे फंड्स उपलब्ध आहेत आणि यापैकी म्हणजे आपण आपल्या पॉडकास्टमध्ये डिस्कस करतो ते टाईप्स सगळे. पण सामान्य गुंतवणूकदारांचा त्यात गोंधळ होतो. तर कोणत्याही म्युच्युअल फंडाची निवड करताना कोणत्या गोष्टी तपासून पाहाव्यात? म्युच्युअल फंड निवडताना असा पॉडकास्ट आपण केलाच आहे निरंजन. अगदी. परंतु म्युच्युअल फंडचा विचार करता आज आपण मगाशी पहिल्या प्रश्नामध्ये हेही बघितलं की कॅटेगरायझेशन हे रेग्युलेटरीने आणलेलं आहे, सेबीने आणलेलं आहे. सो मला माझ्या इन्व्हेस्टमेंटची गरज काय आहे, त्या इन्व्हेस्टमेंटचं ड्युरेशन काय आहे आणि माझी रिस्क घेण्याची मानसिकता काय, हे पण आपण वेळोवेळी बोलतोय. आत्ताही मगाशी आपण बोललो. पण हे सगळं करताना फायनली मला एक कॉर्पस पण अचीव करायचं आहे. हे विसरून मला चालणार नाही. कॉर्पस अचीव करायचं आहे म्हणजे माझ्या गरजांसाठीच करायचं आहे आणि माझं प्रत्येक इन्व्हेस्टरला किंवा प्रत्येक इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या कुटुंबाला ही कायम कळकळीचं आव्हान किंवा विनंती अशी असते की जर मला 20 करोड रुपये सगळे मिळून लागणार असतील, मला माझ्या मुलांची उच्च शिक्षणं असतील, त्यांची लग्न असतील, ऑफकोर्स त्यांनी विचारलं तर, येणारी पुढची पिढी लग्नांसाठी विचारेल याची काही शाश्वती नाही आहे, परंतु विचारलं तर पैसे द्यायला लागतील, नाही विचारलं तर तो कॉर्पस आपल्या रिटायरमेंट किटीमध्ये ॲड होईल, मला जग फिरायचं आहे, असे असंख्य वेगवेगळे फायनान्शियल गोल्स माझ्या आयुष्यात असू शकतात. सो हे सगळे मिळून जर मला साधारण 20 कोटीची रक्कम लागणार आहे पुढच्या येणाऱ्या 15-20 वर्षांच्या कालावधीनंतर, तर हा जर कालावधी माझ्याकडे आहे तर माझा अट्टाहास हा फक्त सेफ्टीकडे असावा किंवा फक्त रिस्ककडे असावा असं नसलं पाहिजे. कारण आम्ही कायम निरंजन हा शब्द वापरतो की रिस्क ॲडजस्टेड रिटर्न हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय. कारण कुठलाही म्युच्युअल फंडचा मॅनेजर, तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीच्या निकषांबद्दल बोललात तर कुठल्याही म्युच्युअल फंड कंपनी किंवा त्या कंपनीचा फंड मॅनेजर तुम्हाला योग्य रिवॉर्ड मिळवून देण्यासाठी किती क्वालिटी रिस्क घेतोय किंवा किती हाय रिस्क घेतोय हे समजून घेणं गरजेचं आहे. मे बी ते व्हरायटी ऑफ रिस्क पॅरामीटर जे म्युच्युअल फंडांनी किंवा त्याला सेबीने, रेग्युलेटरीने, ॲम्फीने जे पॅरामीटर्स दिलेले आहेत ते तिथे लिहिलेले असतात. म्हणजे जसं की स्टँडर्ड डेव्हिएशन असा एक थॉट आहे, रिस्क पॅरामीटर आहे ज्याला आपण म्हणूयात, किंवा मग इन्फॉर्मेशन रेशो आता येऊ घातला आहे तर असा एक थॉट आहे, टर्नओव्हर रेशो असा एक थॉट आहे. ओके, नंबर ऑफ इन्व्हेस्टर हा देखील अत्यंत महत्त्वाचा थॉट आहे जेव्हा आपण कुठल्याही फंडामध्ये गुंतवणूक करतोय तेव्हा. ॲक्टिव्ह शेअर हा पण एक थॉट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जाऊन मग तो म्युच्युअल फंड माझ्यासाठी रिस्क ॲडजस्टेड रिटर्न, रिस्क ॲडजस्टेड रिवॉर्ड कसा जनरेट करू शकतो आणि तो जनरेट झाल्यानंतर माझा फायनान्शियल गोल जे काही 20 कोटीबद्दल आपण बोलतोय ती फिगर मी अचीव करू शकतो का. पर ती करू शकतो का असं जेव्हा आपण आपल्याला विचारतोय याचं कारण ते भविष्य आहे, बरोबर. तर इथे सुद्धा रिटर्न पकडताना खूप एक्स्ट्राऑर्डिनरी रिटर्न कृपया तुमच्या वितरकाने किंवा तुम्ही पकडलेला नाही ना ह्याची पण काळजी घ्या. 15%, 20%, 25%. तर कृपया माझं प्रत्येक इन्व्हेस्टरला सांगणं कायम असंच आहे की असे कुठलेही एक्स्ट्राऑर्डिनरी रिटर्न पकडू नका. आपली इकॉनॉमी ज्या पेसने ग्रो होतीये, ॲव्हरेज इकॉनॉमीचा विकासाचा दर जो आहे तो आणि महागाईचा दर यांना कुठेतरी एकत्र करून मला 10 ते 12% रिटर्न कन्सिस्टंटली कसा मिळू शकेल हा फोकस ठेवून जर इन्व्हेस्टमेंट केली तर, आणि ॲट दी सेम टाईम खूप कॅटेगरायझेशन, खूप नंबर ऑफ फंड्स, मग माझ्याकडे लार्ज कॅप फंड पण पाहिजे, मिड कॅप फंड पण पाहिजे, मल्टी कॅप पाहिजे, फ्लेक्झी कॅप पाहिजे, फोकस पाहिजे, सेक्टोरियल फंड पाहिजे, थीमॅटिक फंड पाहिजे, सगळ्या प्रकारचा डेट कॅटेगरीत सगळ्या माझ्याकडे पाहिजे असा अट्टाहस न ठेवता. कारण कसं आहे ह्याच्यात निरंजनजी की एक एक्झाम्पल परत आपण घेऊयात की मी लार्ज कॅप फंड निवडतोय आणि लार्ज अँड मिड कॅप फंड निवडतोय. आता ह्या दोघांमध्येही लार्ज कॅप कंपन्या हे असणारच आहेत.
कॉमन असतील असं सांगता नाही येणार, पण लार्ज कॅप कंपन्या हे असणार आहेत. आणि मग माझ्या टोटल पोर्टफोलिओचा लार्ज कॅप कंपन्यांचा पर्सेंटेज ऑफ पोर्टफोलिओ माझ्या एजनुसार, समजा जर तो 35-40% हवा आणि तेवढा येत असेल तर मी मग एक लार्ज कॅप, एक लार्ज अँड मिड कॅप, एक फ्लेक्झी कॅप, की ज्या तिन्ही ठिकाणी मला लार्ज कॅपचं पर्सेंटेज मिळणार आहे. तर असं करणं गरजेचं आहे का? तर नक्कीच नाही. जेवढा पोर्टफोलिओ कॉन्सन्ट्रेटेड असेल आणि जेवढा त्याचा ओव्हरलॅप कमी असेल तेवढा मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा चांगला मिळू शकतो, किंबहुना एक्स्ट्रा व्हॅल्यू ॲडेड रिटर्न आपण अचीव करू शकतो. आणि ह्याच्यातच डिस्ट्रीब्युटरचं गमक आहे असं मला वाटतं निरंजनजी, की डिस्ट्रीब्युटरचं गमक आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा व्हॅल्यू ॲडिशन ऑफ डिस्ट्रीब्युटर असं जेव्हा आपण, वितरकाचं व्हॅल्यू ॲडिशन, किंवा आम्ही कायम म्हणतो की ॲडव्हायझरचा स्वतःचा एक अल्फा असला पाहिजे. म्हणजे फंडसुद्धा स्वतःचा एक रिटर्न देतोच ना, पण त्या रिटर्नच्या वर ॲडव्हायझर तुम्हाला ॲव्हरेज पोर्टफोलिओला काय रिटर्न जनरेट करून देतोय हेही त्या ॲडव्हायझरच्या नॉलेजवर ठरत असतं. सो नुसतीच म्युच्युअल फंड कंपनी नाही किंवा नुसतेच व्हरायटी ऑफ कॅटेगरी नाही, तर वितरक, डिस्ट्रीब्युटर हा देखील तितकाच महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्याचं नॉलेज देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सो असे व्हरायटी ऑफ गोष्टी आहेत जेव्हा मी कुठलंही म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट किंबहुना माझ्यासाठी निवडतोय तेव्हा. अगदीच. त्याच्यामुळेच ते फंडचे टाईप्स एवढे आहेत आणि त्यात कन्फ्युजन होणं अगदी साहजिक आहे जर त्याची बॅकग्राऊंड तुम्हाला नसेल तर. म्हणूनच इथे ॲडव्हायझरचं महत्त्व हे अधोरेखित होतं. पुढे जाऊया. माझ्याकडे पैसे आहेत त्यामुळे मी गुंतवणूक करतोय, यापेक्षा माझी भविष्यातली काही उद्दिष्ट आहेत, स्वप्न आहेत, जी मी ठरवलेली आहेत आणि त्यांच्या पूर्ततेसाठी मी गुंतवणूक करतोय, असा दृष्टिकोन ठेवला तरी पण इन्व्हेस्टर म्हणून गोंधळ कमी होऊ शकतो. आता ह्याचं थोडंसं 50-50 आहे निरंजनजी. म्हणजे मी काय, हे अनुभवाचे बोल आपण जेव्हा म्हणतो ना, त्या आधारे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो या प्रश्नाचा. ॲक्च्युली तुम्ही जो प्रश्न विचारलाय की माझी स्वप्न आहेत, माझे फायनान्शियल गोल्स आहेत आणि ती गोल्स डोळ्यासमोर ठेवून, ते कायम नजरेसमोर ठेवून किंवा कुठेतरी एक्सेल फॉर्ममध्ये माझ्या स्क्रीनवर कायम ते अधोरेखित ठेवून किंवा माझ्या बेडरूममध्ये त्याची प्रिंटआउट लावून की दिस इज व्हॉट माय फायनान्शियल ओव्हरऑल लायबिलिटीज आर अँड गोल्स आर, की जे मला अचीव करायचे आहेत. ओके, असा दृष्टिकोन ठेवून जर इन्व्हेस्टमेंट करत गेली तर मला पर्सनली वितरक म्हणून, डिस्ट्रीब्युटर म्हणून असं वाटतं की इन्व्हेस्टर हा 100% त्याच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचणार हा आहे. कारण तिथे एक सगळ्यात मोठी गोष्ट काय दडली आहे तर त्या इन्व्हेस्टमेंटला असणारं होरिझॉन, ड्युरेशन आपण ज्याला म्हणू, काळ, तो ज्या कालावधीसाठी गुंतवणूक करणार आहे तो कालावधी तिथे दडलेला आहे. आणि कंपाऊंडिंगचा फॉर्म्युला निरंजन हेच सांगतो की 1+R/100 रेस टू n, म्हणजे 1 इंटू ब्रॅकेट म्हणजे P इंटू ब्रॅकेट 1+R/100 रेस टू n. आपल्याकडे प्रत्येक इन्व्हेस्टर किंबहुना प्रत्येक सल्लागार देखील, बरेचसे, म्हणजे प्रत्येक जणच करतं असं नाही, पण मॅक्झिमम डिस्ट्रीब्युटर कंपाऊंडिंग हा विचारच करत नाहीत. आणि कंपाऊंडिंग विचार न करता काय, फक्त रिटर्न किती चांगले जनरेट होत आहेत, रिटर्न किती चांगले जनरेट होत आहेत. आणि दुःख याचं आहे निरंजन की हे सगळे पास्टचे रिटर्न बघितले जातात, भविष्यात तोच रिटर्न मिळेल याची कुठे शाश्वती नाही आहे. सो मला कंपाऊंडिंग योग्य कसं मिळेल, आणि आपण मागच्या प्रश्नात जसं म्हणालो की रिस्क ॲडजस्टेड रिटर्न, सो रिस्क ॲडजस्टेड रिटर्नचं कंपाऊंडिंग हे माझं वर्षानुवर्ष कसं होत राहील. आणि म्हणजेच मगाशी आपण जसं समजून घेतलं की माझा 20 करोड रुपयांचा गोल आहे, तर ती अमाऊंट, तो फायनान्शियल गोल अचीव मला कसं करणं सहज शक्य होईल ह्याच्याकडे कटाक्ष टाकणं किंवा ह्याच्याकडे फोकस ठेवून ह्याच्या मागे लागणं हे जास्त गरजेचं आहे. आता ह्याच्या मागे लागायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तर मी रेग्युलर समजा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू केलेला आहे. दरवर्षी माझा पगार वाढतोय, तर तो सगळा पगार मला खर्च करण्यासाठी लागणार आहे का? आधीच्या येणाऱ्या पगारातून मी माझे हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस, डिपेंडंट एक्सपेन्सेस, लाईफस्टाईल एक्सपेन्सेस हे सगळे भागवत होतो. पण मग आता मला खर्चात तर काही फारशी वाढ झालेली दिसत नाहीये, किंवा समजा माझा 10% खर्च वाढलेला असेल इन टोटल आणि माझा समजा 15% पगार वाढलेला असेल, तर मी 5% हे ॲडिशनल टॉपअप इन्व्हेस्टमेंटला माझे गेलेच पाहिजे. ही शिस्त म्हणून आपण गुंतवणूकदार म्हणून ही जर शिस्त आपल्याला लावून घेतली तर मला नाही वाटत की प्रत्येक ठेवलेला दृष्टिकोन हा अचीव करण्यासाठी, प्रत्येक ठेवलेला फायनान्शियल गोल हा अचीव करण्यासाठी कुठला त्रास होऊ शकतो किंवा त्यातला गोंधळ आपला हा वाढू शकतो.
सो हा गोंधळशीच रिलेटेड पुढचा एक शेवटचा प्रश्न आहे की क्रिसेंटकडे जेव्हा नवीन कुठलाही गुंतवणूकदार येतो तेव्हा तोही बाजारातल्या वेगवेगळ्या योजनांच्या अतिरेकानं गोंधळून गेलेला असतो का, आणि त्याला सल्ला देताना, गायडन्स देताना तुमची भूमिका कशी असते? म्हणजे तो येतानाच आधी काही पूर्वग्रह घेऊन आलेला असतो की हीच स्कीम चांगली आहे किंवा मला याच फंडात इन्व्हेस्ट करायचे आहेत? आता कसं आहे निरंजन, की भारतीय नागरिक आणि गुगल याचं जवळचं नातं आहे बघा. आता गुगल म्हणजे मला काही कंपनीला काही बोलायचं नाही आहे, परंतु मला प्रत्येक गोष्टीची माहिती ही असली पाहिजे. मी डॉक्टरकडे जातोय तर मला कुठली औषधं तो फॅमिली डॉक्टर प्रिस्क्राईब करणार आहे ह्याचा अंदाज आहे, म्हणून मी ते आधीच गुगलवर वाचून जातो. मी कपड्यांच्या दुकानात जाणार आहे किंवा मॉलमध्ये जाणार आहे, ओके, तर मी वेगवेगळ्या ब्रँड रिलेटेड माहिती ही आधीच घेऊन जातो आणि त्याच्या प्राइसेस सगळ्या बघून जातो, ओके. त्यानंतर मी फायनान्शियल कन्सल्टंटकडे जातो, तर मी वेगवेगळ्या वेबसाईट, फायनान्शियल रिलेटेड वेबसाईट असतील किंवा ऑनलाईन पोर्टल असतील, ओके, जिथे वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट रिलेटेड प्रॉडक्ट्सची ही माहिती दिली जाते किंवा इन्व्हेस्टमेंटचे प्रॉडक्ट हे सांगितले जातात, तर त्याची माहिती घेऊन जातो. आता ह्या सगळ्यामध्ये होतं काय निरंजन, की परसेप्शन आणि अंडरस्टँडिंग हे प्रत्येक व्यक्तीचं वेगळं आहे बघा. प्रत्येक इन्व्हेस्टर परत्वे आणि प्रत्येक ह्युमन बिईंग परत्वे ते बदलणार आहे. सो मला जेव्हा मी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटकडे जातोय, गुंतवणूक सल्लागाराकडे जातोय किंवा आमच्याकडे क्रिसंटकडे जेव्हा लोक येत आहेत, ओके, तर तेव्हा बेसिकली मी आधी म्हणजे मला कायम असं वाटतं की आपण जसं चांगलं वक्ता आहोत, वक्ता आहोत हे मी स्वतःच म्हणणं चुकीचं आहे, पण आपण इतका काळ बोलतोय म्हणून असं मला वाटतं की निरंजन तुम्ही स्वतः आणि मी आपण बोलके आहोत असं आपण म्हणूयात, ओके. तर पण ह्याच्यात मी चांगुलपणा आणि स्वतःची सवय काय जोपासली आहे, जर तुम्ही माझ्याकडे इन्व्हेस्टर म्हणून आलात तर मी स्वतः बडबड करायला आधी सुरुवात करत नाही, तर मी आधी समजून घेतो 15 मिनिटं अर्धा तास समोरच्याची नक्की रिक्वायरमेंट काय आहे, त्याची थॉट प्रोसेस काय आहे, आणि त्या बेसिसवर हेही कळतं की तो वेगवेगळ्या प्रॉडक्ट बघून आलेला आहे किंवा वेगवेगळ्या प्रॉडक्टची माहिती घेऊन आलेला आहे, किंवा जेव्हा प्रश्न विचारण्याची एक कला असते निरंजन, तर ते प्रश्न कुठल्या पद्धतीचे विचारले जात आहेत, तर त्या बेसिसवरही कळतं की तो अर्ध ज्ञान घेऊन आलेला आहे का पूर्ण ज्ञान घेऊन आलेला आहे, त्याचं वाचन खरंच त्यातलं दांडगं आहे की वरवर त्यांनी मागच्या 1 तासाभरापूर्वी गुगलवर किंवा आणखीन काही कुठल्या तरी नेटवर एखादं आर्टिकल वाचलंय आणि आमच्यापर्यंत पोहोचलंय, ह्याचा साधारणतः अंदाज येतो. आता हे करणं चुकीचं आहे का हो? तर अजिबात चुकीचं नाही, कारण ज्ञान हे घेतलंच पाहिजे. नॉलेज इम्पॉर्टंट आहे आणि नॉलेज असेल तरच व्यक्ती ही पुढे सरकू शकते, मग ती इन्व्हेस्टमेंट असेल नाही तर करिअर असेल. सो ज्ञान हे नक्की घेतलं पाहिजे, परंतु ते घेताना जेव्हा आपण वितरकाकडे जातोय, म्हणजे माझ्याकडे जेव्हा लोक येत आहेत, तर मी त्यांना कायम सांगतो की तुमच्याकडे माहिती आज किती आहे हे तुम्ही जर ब्लँक ठेवून माझ्यासमोर बसलात, शांतपणे बसलात आणि काहीही डोक्यात विचार जर आणले नाहीत, 100% इथे प्रेझेन्स राहिलात, तर कदाचित मी तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या इन्फॉर्मेशनमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड करू शकेल. हे मी माझ्या सुरुवातीच्या 5 मिनिटाच्या बोलण्यामध्येच सांगतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हे सांगताना समोरच्यानी कुठलाच प्रश्न विचारू नये अशी कंडिशन मात्र मी घालत नाही, परंतु प्रश्न काही जणांचे येतात, काही जणांचे येत देखील नाहीत. आता क्रिसंटकडे जेव्हा नवीन गुंतवणूकदार येतोय, एक तर मी मगाशी जसं सांगितलं की शांतपणे आधी त्याला समजून घेणे, त्याचं ऐकून घेणे, कारण इन्व्हेस्टमेंटला असंख्य गोष्टी जडलेल्या आहेत. म्हणजे मी याच्यात एक उदाहरण घेतो की आत्ताच आपण हा पॉडकास्ट जो रेकॉर्ड करतोय याच्या एक्झॅक्टली 1 पाऊण तास आधी एक मुलगी तिच्या मामांना घेऊन माझ्या ऑफिसमध्ये आली, रेफरन्समधूनच आलेली होती. जून महिन्यामध्ये तिच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांची डेथ झाली. आता ती डेथ झाल्यानंतर त्यांचे इन्शुरन्सचे आणि अदर काही क्लेम सेटलमेंटचे मिळून 60 लाख रुपये तिच्या आईला मिळणं अपेक्षित आहे पुढच्या साधारण 8 ते 10 दिवसांच्या कालावधीत. आणि म्हणून ती समजून घ्यायला आली होती की क्रिसंटकडे गुंतवणुकीचे कुठले कुठले पर्याय आहेत. माझी आई हाऊसवाईफ आहे आणि तिला रेग्युलर इन्कम किंवा रेग्युलर कॅश फ्लो हवा आहे, तर तो तिला कसा मिळू शकेल. सो मग आता हा तिचा फक्त उद्देश होता माहिती घेण्याचा. इन्व्हेस्टमेंट ती करणार आहे हा नंतरचा भाग, परंतु आता हे जे 60 लाख रुपये ती गुंतवणूक करणार आहे क्रिसंटच्या माध्यमातून म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये,
सो मी तिला प्रश्न काय विचारला, तिचं वय वर्ष 24. मग मी तिला पहिला प्रश्न विचारला, तू एकटी मुलगी आहेस का? ती म्हणाली नाही, मला एक भाऊ आहे. म्हटलं त्याचं वय किती? तर ती म्हणाली 22 वर्ष. मग त्याचं शिक्षण चालू आहे का? ती म्हणाली हो. मग अजून पुढची 2 ते 3 वर्ष त्याचं शिक्षण चालणार आहे. ती स्वतः PhD करते, म्हणजे तिचं सुद्धा थोडंसं शिक्षण हे चालू आहे. काही पैसे तिला मिळत आहेत, पण तिचं शिक्षणही थोडंसं चालू आहे. बरं, मग ह्याच्यानंतर पुढचा गोल काय असू शकतो? तर त्या दोघांची लग्न देखील असू शकतात. मग आईचं वय आत्ता 47-48 वर्ष वय आहे. बऱ्याच लहान आहेत कम्पॅरेटिव्हली. आपला नवरा गेलाय, हे दुःख सहन होणारं नाहीये, परंतु त्यांना उभारी धरायची आणि उभं राहायचंय. त्यात त्या हाऊसवाईफ आहेत. मग त्यांचा इन्शुरन्स आहे का? इन्शुरन्स इन द आस्पेक्ट ऑफ की बाबा त्यांच्या हेल्थ रिलेटेड काही अडचण आली तर त्यांचा विमा काढला गेलेला आहे का? मेडिक्लेम योग्य आहे का? सो ते जे 60 लाख रुपये गुंतवले जाणार आहेत, त्या पैशांना वाटा काय काय असू शकतात, हे वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेणं म्हणजेच समोरच्या व्यक्तीचं ऑटोमॅटिकली तुम्ही योग्य पद्धतीने नियोजन करतायत असं त्याचा अर्थ होतो. एक, कारण नुसतंच व्यक्ती समोर आल्यानंतर 60 लाख रुपये गुंतवायचे, हे 4 फंड घ्या आणि इथे गुंतवणूक करा, हा तुम्हाला महिन्याचा रिटर्न येईल, तुम्ही तो सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून घ्या आणि चांगले तुमचे पैसे वाढतील, एवढं म्हणून मला थांबता आलं असतं. पण हे करणं योग्य नव्हे. कारण कुठली व्यक्ती पहिल्यांदा येते तर त्याला खरोखरीच इन्व्हेस्टमेंटची पूर्ण जाण आहे का? त्याला त्याच्या फायनान्शियल गरजांची पूर्ण जाण आहे का? त्याचं ड्युरेशन काय असणार आहे ह्याची जाण आहे का? हे पैसे पूर्णपणे गुंतवल्यानंतर ह्याचे चढ उतारांचं त्याला जाणीव आहे का? आणि त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या इतर फायनान्शियल गोष्टींवर किंवा असणाऱ्या गरजांवर कुठे होऊ शकतो का? ह्याचं कुठेतरी मांडणी होणं गरजेचं असतं. आणि ह्याच्यातच गल्लत होते जेव्हा इन्व्हेस्टर समोर येतो किंवा इन्व्हेस्टर स्वतः अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा. सो क्रिसनकडे असे नवनवीन गुंतवणूकदार येतात. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून विचारून, त्यांना बोलतं करून, त्यांच्या मनातलं व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून घेऊन, ओके, मग त्यांना विविध योजना ह्या कशा समजून सांगितल्या जातील. आणि अतिरेक जो काही तुम्ही प्रश्न विचारलेला आहे, तर काही लोक ओव्हर स्मार्ट असतात, ते गोंधळून गेलेले नसतात, तर ते आम्हालाच गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतात. आणि काही लोक अशी असतात ती खरोखरच पिचलेली असतात. एक तर ती गोंधळून तर गेलेलीच असतात, पण ॲट दी सेम टाईम बाबा काकाने सांगितलंय, मित्राने सांगितलंय, कोणतरी भावंडाने सांगितलंय, आणखीन काहीतरी जुना मित्राचा मित्र होता तिकडे काहीतरी गुंतवणूक केली, असे ऐकीव गुंतवणुकी खूप झालेल्या असतात. आणि त्यामुळे मग त्यात परतावाही आलेला नसतो, कुठेतरी कॅपिटलही गेलेलं असतं. आणि मग इतकी धास्ती मनात बसलेली असते की आता आयुष्यात काहीच घडू शकत नाही. आणि ह्या सगळ्या गुंतवणूकचे जे प्रकार आहेत, आणि आपण मध्ये मार्केटिंगचा माणूस येतो हे पण समजून घेतलं, तर हे सगळे आपल्याला वेडं बनवायला येतात आणि आपले पैसे गुंडाळायला येतात, किंबहुना आपले पैसे सगळे वाया जातात, आपलं नुकसान होतं, अशीच भावना घेऊन माझ्या मते 60-70-80% लोक आमच्यापर्यंत पोहोचतात. तर मी हे लोकांना आधी समजून सांगतो की तुम्ही कुठल्या ट्रस्टवर्दी फर्ममध्ये आहात, तुम्ही कसे आलेला आहात, कोणाच्या रेफरन्समधून आलेला आहात, त्याचं लॉजिक काय आहे, ती व्यक्ती किती वर्षापासून माझ्याकडे इन्व्हेस्ट करते, हे सगळं समजून सांगून, मग त्याचा विषय समजून घेऊन, त्याची रिस्कची मानसिकता समजून घेऊन, कशी त्याची गुंतवणूक ही योग्य होऊ शकेल, तो इकॉनॉमीला त्याच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून खारीचा वाटा कसा देऊ शकेल, आणि ॲट दी सेम टाईम त्याला लागत असणारा आणि त्याला गरजेचा परतावा त्याच्या पदरात कसा पडू शकेल, म्हणजेच त्याचे फायनान्शियल गोल्स, फायनान्शियल फ्रीडम, फायनान्शियल वेलबिंग, वेल्थ क्रिएशन, वेल्थ सिक्युरिटी तो कसा अचीव करू शकेल, ह्याच्याकडे कटाक्ष क्रिसन कायम टाकत राहिलेलं आहे. परफेक्ट. मग हे उदाहरण तुम्ही जे दिलं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्या मुलीकडे वडिलांच्या डेथमुळे आलेला कॉर्पस आहे खूप मोठा, पण तो नुसता या योजनांमध्ये गुंतवा आणि तुम्हाला SWPच्या माध्यमातून दरमहा तुझ्या आईला एक ठराविक रक्कम मिळेल एवढं सांगण्यापेक्षा बाकी गोष्टी जाणून घेणं, तर हे एक डिस्ट्रीब्युटर म्हणून, एक ॲडवायझर म्हणून अत्यंत गरजेचं आहे. तर मला श्रोत्यांनाही सगळ्या अपील आहे की तुमच्याही जर अशा काही स्पेसिफिक गरजा असतील, जर काही शंका असतील गुंतवणुकी संदर्भात, तर तुम्ही क्रिसेंटकडे हक्कानं जाऊ शकता. सो हाच फरक आहे निरंजन, की जेव्हा व्यक्ती पर्सनली भेटायला येते, ओके, त्या सगळ्या गोष्टींची मांडणी होते किंवा विचारांची देवाणघेवाण होते, आणि मग तिथे ट्रस्ट पण बिल्ड होतो. ॲट दी सेम टाईम
त्या सगळ्या गरजांचं अंडरस्टँडिंग होतं आणि त्यातून योग्य मार्ग कसा काढला जाऊ शकतो. कारण कसं आहे की हे ऑनलाईनच्या माध्यमातून शक्य आहे का, तर कदाचित शक्य आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे, तर कदाचित काही प्रमाणात तेही वापरून शक्य आहे. परंतु जोपर्यंत आपण व्यक्तीला बघत नाही, आपण गोष्टी समजून सांगत नाही, समोरचा आपल्या गोष्टी समजून घेत नाही, तोपर्यंत सहजरित्या मोठा पैसा छोटा पैसा, कारण हा कष्टाचा पैसा आहे, हा दिला जाऊ नये. याचा अर्थ ऑनलाईन मीडिया सगळा फेक आहे आणि ऑनलाईन माध्यमं जिथून गुंतवणूक केल्या जातात त्या चुकीच्या आहेत का, तर असं नाही आहे. पण आपल्याला समजून घेणारी व्यक्ती, आपल्या गरजांना समजून घेणारी व्यक्ती ही गरजेची असते आणि म्हणूनच डिस्ट्रीब्युटरची भूमिका ही खूप खूप महत्त्वाची आहे. अगदीच. त्यामुळे श्रोत्यांना अपील आहे की तुम्ही कुठल्याही अशा सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी नेसेसरी नाहीये की तुम्ही क्रिसेंटमध्ये गेलात की तुम्हाला ते गुंतवणूक करायला भाग पाडतात. पण काही जर तुमच्या शंका असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्ही त्यांना नक्की अप्रोच होऊ शकता. त्यांचा नंबर नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. मी नंबर परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि याची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2024ची प्रस्तुती आहे. येस भूषण, पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया एका नवीन विषयासह. येस निरंजन, नक्की आवडेल बोलायला. आणि श्रोते हो, तुम्हालाही नक्की आवडेल ऐकायला असेच नवनवीन विषय आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून. नक्की आमचे पॉडकास्ट ऐकत राहा आणि वेगवेगळ्या विषयांची माहिती घेत राहा. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.